काय करते घास कापी ती का आता बरं बरं घे बरं पटकन घास कापून मग आपण पटकन जाऊ घरी. तर आता 4:30 वाजल्यात बघा कसं ऊन पडले बघा आता मस्तपैकी. आणि रानात जिथं घास कापतो तिथं सगळी अशी सावली आलेली आहे कारण जांभळीची मोठी लट सावली आत्ता आलेली आहे. तर चला आता सध्याला दीपाली घास कापतीये म्हणजे आम्हाला जायचंय घरी. आणि आनंदी नुसती कुई 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 करती आनंदी. तर सगळं आवरलंय रानातलं आता कारण काय आवरलंय म्हणजे दुकान उघडायला लवकर जावं लागत आहे. फक्त आता थोडासा कार्डांसाठी थोडासा घास शेळ्यांसाठी घास आणि घास ते कापलं की लगेच आपल्याला म्हणजे आम्हाला जायचंय घरी दुकान उघडायसाठी. तर आनंदीला सांभाळावं लागत आहे तेव्हा दीपालीला घास कापून देते नाही तर दीपालीला घास सुद्धा कापून देणार नाही अशी आनंदी खुई खुई करते. तर बघा कसं एकदम मस्त आणि सुंदर असं ऊन पडलंय आणि म्हणजे ह्या टायमाला खरंच म्हणजे संध्याकाळीचं बी असं व्हिडिओ काढायला छान आहे. पण विषय काय मी नसतो संध्याकाळच्या टायमाला जास्त करून तर आज घर राहिलोय म्हणून व्हिडिओ काढता येतो. दीपा पटापटा आवर र आनंदीना दम नाही खात. शेळ्या बी येते आणि पटकन आता लय झालाय अजून थोडंसं काप आणि लगेच जाऊ घरी आपण. हा लगेच जाऊ माझं बरं बघा ना कसं एकदम पाठीमागं किती ऊन एकदम मस्त आणि सुंदर असं वाटतंय ह्या टायमाला. आणि सूर्य बघायची का तिथं जांभळीचं झाड आहे त्याच्यावर बरोबर सूर्य. तर त्याच्यामुळं काय झालंय इथं सावली आहे घासात सगळी सावली आली झाडामुळं आणि झाडं पण मोठाले आहेत ना. इकडे बाकीकडे बघा ना कशी एकदम सुंदर म्हणजे रानातलं वातावरण एवढं सुंदर वाटतंय ना की गव्हावर कसं ऊन पडलं एकदम मस्तपैकी. ह्या साईडला बघा कसं वाटतंय मस्त सुंदर. आणि हा आपला हिरवा हिरवा घास झालं. दीपालीचं पण आता घास कापून झाला आता आम्ही जाणारच आहेत घरी. दीपालीचं रोजचंच काम आहे बुवा रोजच आहे ना तुझं काही ना काही काम हायचे तुला काम असं नाही असा विषयच नाही का करायचं. आता हिथून गेलं की दुकानाचं थोडं बघायचं लगेच. गेलं की तुम्ही नसतात तर मी इथून गेलं की मग दुकान उघडीत हा अजून काय करायचंय मग स्वयंपाक लेकरांना खायला प्यायला चहा पाणी हे माझं चालूच असतं. स्वयंपाक करायचा गिरायकीन ती गिरायक द्यायचं रोजच चालू आहे. बाकीच्या धंद्याला हीच नाही सवडत नाही वेळच नाही. बाकीच्या बूट नीट घाल तसा काऊन घातला फाटन बूट म्हणजे खराब होतो लवकर पूर्ण घालायचा ना. घेतलं का आता तू सगळं चालायचं का आता आवरलं तर चल बरं आता पटकन मग काय होईल मी लगेच दुकानावर थांबतो आता तू स्वयंपाक आणि बाकीचं काही काम कर मग. हा आनंदीला सांभाळतो एक माणूस स्पेशल आनंदीला सांभाळायलाच लागत आहे आपलं. तर घरी गेल्यावर बाईला देते लिंबू घेऊ का मिरच्याचं काय करायचंय राहून द्यायच्या बरं चल मग. आता चाललोत ना घरी चाललोत. आनंदी आता रडायचं काय विषय आहे का तरी बी रडती का चाललोत ना घरी. काय करते म्हणली काय 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 घ्यायचंय लाईट हवी मी बघून येतो घरी बघितलं आलो असतो ना लाईट बघायला कशाला बटणं दाबी ती माघारी येतो चल चल आता घरी जायचंय आता रडू नको. हा काय बघायची रे दीपाली काय बघायची तू चल ना पटकन मग चालायचं आता चालायचं ना चल मग चल आनंदी घरी जायचं चल पटकन. हा मोबाईल तेच ठुलाय मी तुझ्या कामाला तेच ठुलाय मोबाईल पण कुठं घरी चाललो तू बरं बरं मी माघारी आलो ना बघतो गावाला पाणी देतो. चला पटा 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 चला आता दुकान उघडायचंय. काय पत्र लागन दामाने. तर चला आता करडं पण ओरडत येत करडाला पण खायला घास आणलाय टाकायचा आहे आणि दुकान पण उघडून घ्यावं लागेल. आता बराच वेळ झाले दुकान आता 5 वाजल्यात दुकान उघडावं लागेल. तर असं झालंय दुकानाच्या समोर आता वातावरण. बोराला जायचं बरं बरं. दीपाली थोडं करडं ओरडत येत घास बांध बरं करडांसाठी. चला आता दीपाली थोडासा घास बांधणार आहे शाळ्यांना. तर इथं विराजची सायकल होती आज 2 गाड्यात विराजच्या पेशल एक बारकी आणि एक सायकल. तर करड आहे तर लय भुकल्या झाली त्यांना थोडा हिरवा घास सकाळी होता तो खाल्लाय आता आणलाय तर थोडासा बांधून घेऊ. तर दीपालीला पण काम नको व्हायला लागलंय घास घ्यायला लागली दीपा. आता बघा दीपा रोजचं तिचं जे काम असतं ना
ते आज दाखवायचं कारण म्हणजे आज मी घरी आहे त्याच्यामुळं मी दाखवतो, नाही तर हे काय दाखवता येत नाही. तर रोजचं 5-6 वाजता असं काम असतं तिच्या मागं. तर आता थोडंसं करण्यासाठी गाज बांधायचा. गाज बांधायचा आहे. कुठं बाहेरच बांधते का? आता मोकळं सुटलं की खाते ना. बरं बरं, गाज बांधून आता असा गाज बांधला काय होतं बरं? खातेत ना मग. खाते तर वायाला जात नाही ना. खातेत मग. हा वायाला जात नाही. तार 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 दिदा 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 दिदाचं लय अवघड आहे. दिदाला बघावं लागतं आम्हाला. तर तार धर इथे. धर तार धर 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 तार सोडू नको बघ. तार धर. अशी तार ओढायची का? आगाव निस्ती रडती, निस्ती घेऊन हिंडा. नाही तर मग इतकं रडते ना की सांगायचंच नाही. आहे ना आनंदी? ए आनंदी, आनंदी, आनंदी निस्तं रडू वाटतंय. चला करडू आले आता. करडू कशी घास खाते हिरवा गार दाखवतो तुम्हाला एकदा. आनंदी लय हसू येतंय. करडू खायला लागली. खाय आनंदी येत आहे ना. बघा बुखेल तर त्याच्यामुळं खातेत घास. झालं दीपाली आता इथलं काम. घे बरं आनंदीला एकदा पटकन. आणि मला काय करायचं मग विराजला थोडे बोरं आणायला जायचं. घे माझा बेबू. बिबू. बिबू निस्ता रडतोय राहतच नाही. बिबू बेबू काय बघायचं तुला? बेबू कुठे पतल्यावर जाते का बेबू? इकडे बघा. बेबू बिबू खाते का? आता माझे तोंड खाते? औ बेबू खाते का? माझा बेबू लई गोड आहे. जायचंय जायचं आपल्याला. कुठं जायचंय? बोराला ना. जाऊ आपण बोराला पण जाऊ. ए दीपा आम्ही जाऊ का बोराला? हा ये जाऊ पटकन या बरं. पटकन जाऊन येत होता. तर थोडस त्याचा नाद आहे तर मी तुम्हाला. हा काय म्हणती? मला लय काम आहे अजून. तिला मेकअप करायचा आहे, त्याचा मेकअप करायचा आहे. आम्ही हात पाय तोंड धुतो असतो आता. हा आता आवरायचंय ना. हा बर आता रडायला लागली. रडायचं. तिला थोडं शांत कर. दुकान उघडलंय. हात पाय तोंड धुवून घ्या तुम्ही. फ्रेश व्हा तोवर आम्ही बोरा आणतो. ओके. हा पण सरळ उभा ना एकदा. एक फोटो काढायचा आहे. बेबू पुढे बघ. बेबू पुढे बघ. बेबू पुढे बघ. हस. दाता बी आहे का? हे माझा बेबू. चला फोटो बी काढले तुमचे. चला पटकन. विराट चल बोर तुला देतो थोडेसे. काय करते ग? आनंदीला चहा पाजते काय? दूध पाजते म्हणजे? बर सगळं काय करते? नुसतं वाटीव देणे सांडायची. सांडायला पाहिजे. प्यायला नको का? बर बर. ए विराज चल बोरं खायला. चल विराज आणि मी चाललो आता बोरं आणायला. आम्ही कुठं जायचंय? समोर बोर दिसते तिथं जायचंय. चला मी पण आता थोडंसं विराज पशी म्हणजे विराज बरोबर जातो. कारण विराजला सोबत गेलेलं चांगलंय. विराज तर गेला पार बोरापाशी. विराज विराज लय फास्ट गेला. मला पण पळत जावं लागेल. पर बोरं घ्यायला लागला बघा. असं आहे विराजचं ना लयच अवघड आहे. तर बघा इकडं वातावरण. इकडं काही माणसं दिसायला लागलेत. आणि इथं आपलं दुकान. आणि आता आम्ही इथंच होतो. चला असं वातावरण झालंय. सुंदर असं वातावरण आहे आमच्याकडं गावाकडं. तर गावाकडं बघा ना असं एकदम सुमसाम शांत वातावरण असतंय मस्तपैकी. आणि इथं विराज बोरीला बोर उगं थोडे आहेत वर सेंटरमध्ये. सेंटरमध्ये येतं पिकलेले. आणि ते खाली पडले असते. आणि विराज रोज बोरं 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 इतका बोरं खातो तरी बोरच म्हणतो. लगाचपणात नको जात जाऊ विराज. इकडे किती बोरं पडलेले असतात पटांगणात ते देतो सोडून. विराज पडला पडला. थांब दर 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 फास्ट. कशाला जायचं र? हा उठ 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 काट्यात उठ. इकडे काढला साईडला विराज. पडला ना. आणि इकडे बोर थोडा काट्यात पडूसर काय जायची गरज आहे का? चल पटकन. आला का? असे बोर बघितल्याच्या नंतर तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मन काय राहोच नाही. असे जर बोरं पाहिले ना तर चहा पिलो आत्ता गोड तरी आंबट खाऊ वाटतंय. म्हणजे विषय काय आहे, खेड्याकडं असलं ना तसे रानात जर बोरं असले ना तर खाऊच वाटतात. आणि मी पण लय दिवस झालं बोरं खाल्लेलं. तसे तीच एक मागच्या व्हिडिओमध्ये आलतो तेवढेच एकदा. आणि हे दुसरं ना तर खेड्याकडे असून सुद्धा बोरं खायला असे गावरान भेटत नाहीत. पण आज विराजमुळं आलो. तर तुझ्या हातात माझ्या खिशात ठेवतो मग घरी गेलो की. तर विराज बघतो आताच बोलून म्हणलं घरी गेल्यावर देतो सगळे वाटाने पाडील. तर खरंच आनंद असतो खेड्यागावात जर असेल ना आपण राहायला
तर एक गावरान बोरं वगैरे खायचा, थोडा फिरायचा, पाठीमागचं वातावरण बघा. तर हा फक्त खेड्यातच वातावरण बघायला भेटतं आणि छान वाटतं खेड्याकडं, मस्त त्याच्यामुळं आनंद वाटतो नाही का. सगळ्या गोष्टी विराट चल, सगळ्या गोष्टी म्हणजे भारीच वाटतात खेड्याकडच्या. आज पळ, तू ऐकतच नाही, पळत जा जरा थोडस. हा दामानी पडशील पडशील पडशील, पळ दामानी, फक्त पडू नको नाही तर. आता बघा दुकानापाशी सगळे माणसं जमले, चला मी पण चाललोय. पडलो 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 पडलो. दामानी विराज Receive 25 rupees on Google Pay for business. विराज तू कशाला येतो, येऊ नको तू, तू घरीच थांब, येऊ नको. ऐकला का तू, जरा ऐक, इथंच थांब. चला गावाला पाणी द्यायचं, मी चाललो रानात. आता गावाला पाणी द्यायचंय, पण मोटर चालू झाली तर ठीक आहे, नाही तर काय होतंय, सूर्य गेलाय मावळायला आणि मोटर चालू झाली तर ठीक आहे, नाही तर मग गावाला काय पाणी देणं होणार नाही. किती सुंदर आणि मस्त वाटतं, छान मस्तपैकी. जर झालीच लाईट आहे, जर मोटर चालू झाली तर आज मी स्वतः गावाला पाणी देऊन घेणार आहे. आणि गावाला वांब्या पण भरपूर आल्यात आणि दिवस गेलाय पार मावळायला. आज दिवसभर घरीच आहे ना, तर पूर्ण काही ना काही आपलं काम करीत राहायचंय. सकाळी थोडेसे कांदे, थोडंसं हे आणि थोडं थोडं करता करता सगळं बघून आता पाणी द्यायचं संध्याकाळचं काम माझं चालू आहे. आता बघू, लाईट असली झाली मोटर चालू तर देतो, नाही तर बघू उद्या. तर बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तू आलास का मागं मागं बोरं खात खात? तुला म्हणलं तर येऊ नको, तुला सांगितलं तर तू ऐकत नाही का विराज. घरीच थांबायचं, आपली दिदी रडायला लागला तिथं लक्ष ठेवायचं. मग मी दुकान बघती, मला पाणी द्यायचंय, मोटर चालू आहे ना. तू बोरं सकट, तांब्या सकट का आला का लगेच रानात? विराजचं असं आहे बघा. मग लय अवघड आहे. आता मोटर चालू करायची होती, एक तर चालू आहे ना डिम लाईटीमुळं, आणि त्यात विराज लगेच रानात. सूर्य गेलाय पूर्ण मावळायला. जातो आता घरी, जातो, जा घरी ना, टाटा कर. चालला आता हळूहळू हळू, मनाने एकटाच येतोय माग माग लपत लपत. तो का कसा चाललाय, चालू म्हणतो तिथंच बसतो. विराज ऐकत नाही, लईच अवघड आहे विराजचं. चल काय असं हात करीत ये. आलाय आलाय, मोटर चालू आहे ना दीपा. दादू नाही आला इकडं. आलाय, चल आणि तांब्यात घेऊन फिरतो जातो. बोर होते तांब्यात. खाल्ले का आंबट खाऊ नको काय ना होतंय, दादा. मोटर चालू आहे ना, बघावं लागेल थोड्या वेळाने.